आता ही मोठी मोठी ढिगलं असतात ती असे फुडल्याने अशी बारीक बारीक करायला लागतात अशी बघ चालले ती कुठे? माकडे आहेत नाही बघा बघा चाललेत. अरे कुत्र्यांना पण भेटणार नाही रे, गेले वरती जंगलामध्ये चाललेत. यायचे जाधव आहेत ना हा. आमचे सुभाष जाधव, हा. त्यांच्या विहिरीचा पाणी असा पाठ काढून आम्ही त्या शेतामध्ये सोडलेले काय आहे. बोलता? कालवा काढलेले ते जातात मग मजाच मजा येणार लावणीला मस्त. मित्रांनो, शुभ संध्याकाळ. मी अशोक मामा आहे, चंद्रनगर गावातून बोलतोय. आणि लोकांनी मेहनत करून अशी भात शेती कशी काय केलेली आहे ना, जरा पाहणी करायला चाललोय मी. चला या दाखवतो. मित्रांनो, हे चंद्रनगर गावामध्ये छोटंसं गाव आहे, पण घरं पण छोटी मोठी अशी घरं आहेत. असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं माझं हे चंद्रनगर गाव आहे. आणि हे पहा वनराई पण तशी आहे. आम्ही झाडांची कत्तल नाही केली हो, बरोबर. त्यामुळं आहे ना कत्तल न केल्यामुळे पावसाला जोर येतं आणि जोमाने पाऊस येतं आपल्याकडे. शेताची फोड झालेली आहे. आता त्यामध्ये गवत आलेलं आहे ना, ते काही काढतायत बघा. हे गवत वगैरे काढून टाकायला लागतं, नाहीतर मग भात शेतीला आहे ना त्रास होतं, म्हणून ते गवत काढतायत. तिकडे पण फोड झालेली आहे. तिकडे जे ढेपूर येतात ना मोठे मोठे, ते जरा कुदल्याने बारीक करतात तिकडे. हे बघा त्यात आहे कुदल्याने बारीक. म्हणजे गवत आलेले आहे ना, ते काही काढतायत बघा. हे गवत वगैरे काढून टाकायला लागतं, नाहीतर मग भात शेतीला आहे ना त्रास होतं, म्हणून ते गवत काढतायत. तिकडे पण फोड झालेली आहे. तिकडे जे ढेपूर येतात ना मोठे मोठे, ते जरा कुदल्याने बारीक करतात तिकडे. हे बघा त्यात आहे कुदल्याने बारीक. हे कुदल्याने फोडायचे असं. हे बघा हे आहेत ना कुदल्याने फोडते ते ताई बघा. हे असं बारीक मध्ये करायला लागते. नंतर हे जे ढेपूर येतात ना, ते ताई बघा कशी कुदल्याने अशी बारीक करतात. ते असं बारीक करायला लागतात, म्हणजे नंतर पाऊस पडला ना, बेर करतात ना, त्या टायमाला माती मऊ मऊ होते एकदम. म्हणजे लावणीला पण आपल्याला त्रास होत नाही. चिखल पडले ना की लावणीला पण त्रास होत नाही. ते बघा ताई कशा फोडतात बघा ढेपूर. हे बघा आता फोड झालेली आहे शेताची. आता ही मोठी मोठी ढिगलं असतात ती असे फुडल्याने अशी बारीक बारीक करायला लागतात अशी बघा, आणि अशी लेवल करायची. हे बघा करतोय ना, बरोबर. हां अशी आहे बघा, हे करायची लेवल करायची. हां ह्याच्यानंतर हे बेर करणार. बेर करायला तास करून चिखलीचा तास फिरवतो, नंतर लावणीला. मित्रांनो, ह्या वर्षी शेतकऱ्याने खूप मेहनत करून हे बघा शेत कसं आवणं मस्त झालेली आहे. फक्त मेघराजाची आम्ही वाट बघतोय. आणि फोड पण झालेली आहे सगळ्यांची, बहुतेक जणांची फोड झालेली आहे. पण आवणानं जर पाणी पाहिजे, पाऊस नाही आला ना तर आवणं मोठी वाढ होणारच नाही त्याची. तर त्या मेघराजाची वाट बघतोय आम्ही आपली. आता फक्त बेर करायची आहे. फक्त पावसाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. जर पाऊस आला ना तर रोपं पण जोमाने वाढतील आणि लगेच बेरीला सुरुवात होईल. बेर झाल्यानंतर तास करणार, तास झाल्यानंतर चिखली जातात, मग मजाच मजा येणार लावणीला मस्त. लावणीच्या बघा रोपं आता किती 3 इंचाचे रोपं झालेले आत्तापर्यंत. अजून वाढ व्हायला पाहिजे. साधारण ते मूड बांधायला ते मिळाले पाहिजे ना. मूड बांधतो ना आपण असे, ते मूड बांधायला तर आवण मोठं व्हायला लागतं. हां मित्रांनो, शेतकऱ्याने मेहनत करून हे बघा मस्त दाढ भरलेली आहे. आवण पण चांगला जोमाने आलं आहे. आणि अजून ह्याच्यावर युरिया खत मारल्यानंतर आणखीन वाढ होणार. पण हा मेघराज कधी बरसणार ह्याची आतुरतेने शेतकरी वाट बघतोय. बघा कसा रोप झाले आहेत ना. आता युरिया खत वापरलं ना तर आणखीन जोमाने वाढ होणार त्याची. चालू कर. तर मित्रांनो, हे पहा आमच्या शेतामध्ये एक विहीर आहे. ते विहीर पाणी किती आहे कशी आहे जरा बघायला दाखवतो तुम्हाला. या त्या पाठीकडून या. येतो. ही विहीर आहे विजय मिश्रांची. कोणाची? विजय मिश्रा. अच्छा. हे बघा पाणी भरपूर आहे हा विहिरीला. हे बघा विजय मिश्रांची विहीर आहे. असं. आणि ते पाला काढायला लागतं. नाही शेवळी ह्या पायऱ्या आहेत ना स्टेप, त्याने खाली उतरायचं असतं. तुम्ही उतरता? हो उतरतो. दाखव उतरून. नको नको आता नको. आता हे पहा मित्रांनो, हे पहा आजोबा पंजोबांनी बांधलेले जुन्या पिढीतले हे जीर्ण बांध आहेत. अजून तसेच आहेत, नाही ढासळलेले नाहीत अजून. असे संपूर्ण असं बांध आहे ना, भरपूर आहेत असे बांध. सगळ्या शेताच्या बांधाला बांधच आहेत. इकडे बघा सगळ्या शेतीच्या वाटले बांधच आहेत. इकडे बघा हे बघा संपूर्ण अगदी वरपर्यंत गेलेत नाही, टोकापर्यंत तरी बांध आहेत दिसत आहेत. पण एकदा पाऊस जर भरपूर आला ना तर शेतीमध्ये पाणीच पाणी होतं. पाणी होतं भरपूर.
शेती दिसतच नाही आम्हाला. खेकडे वगैरे भेटतात का नाही? हा खेकडे येतील आता, जरा कधी? पाऊस पडायला सुरुवात होऊ दे की येतात नदीला. पाऊस पडेल कधी? पाऊस पडणार रे. पहा मेघराज असा हे झालंय ना, कोपलाय आपल्यावरती शेतकऱ्यांवरती. तर नको रे असा राजा कोपू नको, लवकर पड ना, बरंच नाही यार. पाणीच पाणी पाहिजे आम्हाला. नाही तर पाऊस नाही पडला ना, पिण्याचे पाण्याचे पण हाल होतात आमचे. हो हे बघ मित्रांनो, हे जो पालापाचोळा पडलेला असतो ना शेतामध्ये, तो करण्यासाठी याला खराटा म्हणतात. खराटा. तो खराटा. तो पालापाचोळा सगळा जमा करायचा आणि जाळून टाकायचं असतं. तेव्हा काट्या काढतो आम्ही, आजनी बिजनीच्या कसले पण काढतो आणि ते खराटा तयार करतो. ह्याला खराटा म्हणतो ना भाई. मित्रांनो, हे आपल्या आहे ना शेती अशी केलेली, ह्या बाजूला पाण्याचा पुरवठा होत नाही. वर आहे ना थोडा. म्हणून जाधव आहेत ना हा. आमचे सुभाष जाधव, हा. त्यांच्या विहिरीचा पाणी असा पाठ काढून आम्ही त्या शेतामध्ये सोडलेले काय आहे. बोलता? कालवा काढलेले दाखवतो तुम्हाला. असं ना, चला दाखवा बघून दे. मग ते पाणी भरपूर येतं. विहीर भरून पाणी आहे ना हम्म. चालूच राहतं या विहिरीचं पाणी. कुठे आहे पाट काढलेला बघून दे. हे बघा, हा हे असं पाठ काढलेलं आहे ना, हा 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 दिसलं. वरपर्यंत आहे ते विहिरीपर्यंत. अच्छा आणि अच्छा. तिथून पाणी हे आमच्या शेतामध्ये जातं. दाखवा शेत बघून दे कसं आहे ते. या बघा. हे बघा. अरे वा मामा, इथं तर खूप सुंदर आहे अजून. आणि हा पाला पण आम्ही टाकतो, खत म्हणून नाही, गॅलेक्सीचा पाला पण टाकतो आतमध्ये. हा 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 हा. खत म्हणून त्या वापर होतो. गॅलेक्सिडी म्हणतात. बघा संपूर्ण ठिकाणी टाकलेलं आहे तसं. आणि पाट बघितलं ना आमचा, पाट बघितलं. त्यानेच पाणी आम्ही घेतो. तेव्हाही लावणी होते, नाही तर पाणी पुरतच नाही आम्हाला हा इकडे. वर आहे ना थोडा, तर हो, सर्व वर पाणी आहे. निघून जात असेल. त्यामुळे ना तिकडनं पण घ्यायला पाणी वरून असं, घ्यायचं त्या असं. शेताला, हम्म. तिकडून खालून ह्या शेताला घेतो. हम्म. बघा कशी चाललेत ती कुठे? माकडं आहेत नाही, बघा बघा चाललेत. अरे कुत्र्यांना पण भेटणार नाही ते, गेले वरती जंगलामध्ये चाललेत. यायची माकडं आहेत नाही, खूप त्रास देतात हो भात शेतीसाठी. त्यामुळे माणसं आहे ना भात शेती सोडून दिलेली नाही करत. म्हटलं त्यांच्या पदरामध्येच काहीच नाही मिळत तर करणार काय एवढी मेहनत करून. बरोबर आहे. हे पहा, थोडीफार मी शेती तुम्हाला चंद्रनगर गावची दाखवलेली आहे. आणखीन भरपूर काही तुम्हाला शूटिंगमध्ये दाखवणं आहे आपल्या यूट्यूब चॅनेलसाठी. ह्या अशोक मामाकडून अपेक्षा करा की नक्की दाखवणं मी अजून शूटिंग. नक्की नक्की. आणि तुम्ही सेव्ह करा, कमेंट्स करा आणि मला जरूर कळवा. सबस्क्राईब. सबस्क्राईब करा ठीक आणि आहे, बरं. अशोक मामाला जरूर कळवा. हम्म. तुमचाच लाडका अशोक मामा.